हरि हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण राम 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 जय जय राम जय जय राम पुरुष मंडळी पुढे सरा महिला मंडळीला जागा राहू द्या. हॅलो मोना या चॅनलच्या पुढे या. तिथले उठा मागची पुरुष मंडळ इकडे या चॅनल बशी या पुढे या महिला मंडळाला जागा राहीन मागे या इकडे तात्याराम या पुढे या इकडे हे कोपऱ्यात या इकडल्या सरका दादा पुढे सरका भेट बरे सुंदर दाना वो भेट बरे सुंदर दाना वो भेट बरे सुंदर दाना सुंदर दाना वो भेट बरे सुंदर दान भुवे भेट बरी कटे बरे बोने जा कर कट मरी ठेवलिया तुझ्या रगळा कसे पितांबर तुझ्या रगळा कसे पितांबर तुझ्या
वस्तू म्हणे विराजी तुझे रगळा काच पितांबर तुझे रगळा काच पितांबर तुका मने माझे येती तर बचुक तुका मने माझे येती तर बचुक
रूप पातालोचनी सुख झाले हो साजनी साजनी सुख झाले हो साजनी हो सुख झाले हो साजनी झाले हो साजनी
गेला जन्मवाया नाही तरी गेला जन्मवाया सांगतो तुम्हाला विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया नाही तरी गेला जन्मवाया नाही तरी गेला जन्मवाया करिता भरोवरी दुरावसी दूरी करिता बरोबरी करिता भरोवरी दुरावसी दूरी भवाची पुरी वहावसी भवाची पुरी वहावसी भवाची पुरी वहावसी काही नलगे भावची कानना तुका म्हणे आन विठोबाची तुका म्हणे आन विठोबाची तुका म्हणे आन विठोबाची भावाची तारणा तुका म्हणे आन विठोबाची तुका म्हणे आन विठोबाची तुका म्हणे आन विठोबाची करिता भरोवरी दुरावसी दूरी करिता भरोवरी दुरावसी दूरी करिता बरोबरी दुरावसी दूरी भवाची पुरी वहावशी भवाची पुरी वहावशी भवाची पुरी वहावशी विठोबा रघुमाई हरी हरि जय जय हरि जय 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 विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई हरि जय जय हरि जय 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 विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई 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 जय जय विठोबा रघुमाई. गायनाचार्य हरिभक्तपरायण विकासजी महाराज रिठे आणि गायनाचार्य महाराष्ट्राचा बुलंद आवाज हरिभक्तपरायण भाऊसाहेबजी महाराज पालवे पहिली चाल म्हणतील.
कमी करा सगळ्याच माहिती हॅलो 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 सांग तो तुम्हासी भजा दे विठ्ठला सांग तो तुम्हासी भजा दे विठ्ठला सांग तो तुम्हासी भजा दे विठ्ठला सांग तो तुम्हासी भजा दे नाही तरे गेला जन्मवाय नाही 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 तरे गेला नाही नाही तरे गेला जन्मवाय नाही तरे नाही तरे नाही तरे
दुरावसे नाही तरी गेला नाही तरी गेला जन्मवाया नाही तरी गेला जन्म वाया नाही तर गेला जन्मवाया करता भवाची पुरी वहावसे भवाची पुरी भवाची पुरी भवा भवासी भवासी पुरी भवासी भवासी पुरी शर शर रमा पम पम रे मरे साने सार मरे रे मरे 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 रे सा भवाची 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 आरा सार मामा आरा
भवाची पोरी आ आ भवाची पोरी भावनी भवाची रे मपसारे पडे झाले मारे रे जाणे पमरे रे 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 मारे रे रम बाबा 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 जय बोल बाबा जय बोल बाबा जय रे बाबा ने दम रे बाबा ने दम रे बाबा ने बाबा जी बोल बाबा जय बाबा जी बाबा कमी करा थोडा पक्वाजांचा बाबाची जय पुदी बाबा आ बाबाची बाबाची जय पुरी बाबा बाबाची
शिरोमणी सावत महाराज सद्गुरु जोग महाराज अवधूत चिंतन श्रीगुरुदेव गोपाल कृष्ण भगवान प्रभु रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान भाई सब संतन की हर हर गणपति बाप्पा पुण्य
सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. करिता बरोबरी दुरावशी दुरी, भवाची पुरी वाहवशी. काही नलगे एक भावची, कारण तुका म्हणे आन विठोबाची. करिता बरोबरी दुरावशी दुरी, भवाची पुरी वाहवशी. महायोग पीठे देवी मृत्युम वरम पुंडरीकाय धातु मुनींद्रहि. समागत तिष्ठम तमानद कंदं परब्रह्मलिंगं. पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संताची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्यरू. मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या. सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. करिता बरोबरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वाहवसी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग देहू निवासी वैराग्याची मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबराय यांचा 3 चरणाचा. आणि मानवी जन्म प्राप्त झाल्यानंतर, मानवी जन्म मिळाल्यानंतर या जन्माची सफलता, या जन्माची सार्थकता करण्यासाठी माणसानं जीवन जगत असताना काय नीतिसूत्री वापरावी आणि काय ताकदीनं जीवन जगावं, नवे नवे कोणत्या मार्गाने जीवन जगावं, त्याचं वर्णन करणारा अभंग. विठ्ठल अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. आजची एकदिवशी नैमित्तिक कीर्तन सेवक किम निमित्तानं आहे, कोणत्या कारणानं आहे हे माझ्यापेक्षा तुम्हाला सर्वांना ज्ञात असलं तरी वक्त्याचं इति कर्तव्य, वक्त्याचं प्रथम कर्तव्य ज्ञान अल्पसा परिहार देणं अगत्याचं समजून वैकुंठवासी गजराबाई जगन्नाथ पालवे या धन्य मातेला आपल्यातून जाऊन आज 2 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि त्यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली पुष्पांजली अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहेत. पैकी त्यांच्या पाठीमागे असणार त्यांचा गूढ परिवार, त्यांचे पती श्री जगन्नाथजी पालवे, त्यांचे सुपुत्र श्री बापू जगन्नाथ पालवे आणि दादा जगन्नाथ पालवे, नियोजक यशवंत पांडुरंग पालवे, त्याचबरोबर जिल्हा अध्यक्ष गणेशजी दादा पालवे, भाजपचे जिल्हा अध्यक्ष गणेश दादा पालवे असतील, त्याचबरोबर डॉक्टर प्रकाश प्राध्यापक सुरेशजी पालवे असतील, त्याचबरोबर आदरणीय हरिभक्ती परायण मृदंग सम्राट मृदंग वैभव मृदंग मार्तंड, आपल्या परिसराचं भूषण, आपल्या परिसराचं वैभव प्रमोदजी महाराज पालवे, त्याचबरोबर त्यांचा संपूर्ण पालवे परिवार असेल. अगदी गोड आयोजन नियोजन आहे. पैकी या ठिकाणी ज्यांची उपस्थिती आहे त्या लाईनशीर घेतो, लहान मोठे सगळं सोडतो, पटापटा घेतो.
आदरणीय स्वरसम्राट भजन सम्राट ज्यांनी पहिली चाल अतिशय गोड गायली विकासजी महाराज रेटे असतील, त्याचबरोबर स्वरसम्राट भजन सम्राट युवा कीर्तनकार माझे जीवलग मित्र आदरणीय यशजी महाराज पालवे असतील, त्याचबरोबर स्वरसम्राट भजन सम्राट युवा कीर्तनकार आदेशजी महाराज हरिहर असतील, त्याचबरोबर स्वरसम्राट भजन सम्राट माऊली महाराज गदादे असतील, त्याचबरोबर मृदंग सम्राट मृदंग वैभव मृदंग मार्तंड आदरणीय हरिभक्ती पारायण आमचे गदादे महाराज असतील, त्याचबरोबर आदरणीय मृदंग सम्राट मृदंग वैभव मृदंग मार्तंड तेजेजी महाराज काळे असतील, त्याचबरोबर आदरणीय मृदंग सम्राट मृदंग वैभव युवा कीर्तनकार बाळूमामा ज्ञानोबाराय वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय आमचे हनुमंत दाजी या ठिकाणी उपस्थित असतील, त्याचबरोबर स्वरसम्राट भजन सम्राट आदरणीय राम महाराज काळे असतील, त्याचबरोबर स्वरसम्राट भजन सम्राट आदरणीय आमचे काळे महाराज असतील, त्या लाहोर त्याचबरोबर लाहोरजी महाराज असतील, त्याचबरोबर आदरणीय स्वरसम्राट भजन सम्राट युवा कीर्तनकार अविनाथजी महाराज जांभळकर, स्वरसम्राट भजन सम्राट युवा कीर्तनकार श्री हरी महाराज सायकर, स्वरसम्राट भजन सम्राट युवा कीर्तनकार वारकरी रत्न गोरखजी महाराज हुकले. एकदा जरा जोरदार टाळी वाजवा. त्याचबरोबर मृदंग सम्राट मृदंग वैभव स्वरसम्राट स्वरसम्राट स्वरालंकार आदरणीय युवा कीर्तनकार काही जमत नाही असं ठेवलं नाही बाबांनी. आमचे प्रसादजी महाराज मरळ या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचबरोबर मृदंग सम्राट मृदंग वैभव मृदंग मार्तंड माझे जीवलग मित्र माझे सुरुवातीचे साथीदार आदरणीय सौरभजी महाराज हुकले, त्याचबरोबर मृदंग सम्राट मृदंग वैभव आदरणीय नवनाथजी महाराज हरिहर, त्याचबरोबर स्वरसम्राट भजन सम्राट मृदंग सम्राट मृदंग वैभव युवा कीर्तनकार सगळं ज्यांना जमतंय आपल्या भागाचं आदरणीय एक गोड रत्न आदरणीय आमचे जीवलग मित्र लहानपणीपासूनचे औदुंबरजी महाराज गदादे, त्याचबरोबर आदरणीय जगन्नाथजी महाराज असतील, त्याचबरोबर पलीकडचे दादा असतील, त्याचबरोबर आमच्यासाठी ज्यांनी लय मोलाचे सहकार्य केलंय राहुलजी दादा देमुंडे असतील, बरोबर ना. त्याचबरोबर मृदंगावरती जे गोड साथ करतात ते मृदंग सम्राट मृदंग वैभव शिंगाडी महाराज असतील, त्याचबरोबर मृदंग सम्राट मृदंग वैभव आदरणीय सौरभजी महाराज असतील, त्याचबरोबर खामगळ, त्याचबरोबर आदरणीय मृदंग सम्राट मृदंग वैभव महेशजी महाराज असतील, त्याचबरोबर त्यात मला पदवी काय द्यावी ते विचार करत होतो. आपलं पीटी सम्राट सिंट सम्राट समजू. अगदी गोड पहिल्यांदाच मी ऐकतोय माझ्या कीर्तनात तरी त्यांची, त्यामुळे अतिशय गोड वाजवत आहेत आमचे मयूर दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर माझा भाचा युवा कीर्तनकार स्वरसम्राट भजन सम्राट जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये सध्या शिक्षण घेत आहे अभिषेकजी महाराज राशीकर असेल, त्याचबरोबर दादा कुठे गेला कपडे बदलून येतो म्हणला काय नो जाळ निघाला असता त्याच्यावर. राहिलं का कोण माऊली महाराज कुठे मृदंग सम्राट मृदंग वैभव माऊली महाराज मेढे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर ज्यांची गोड साऊंड सिस्टम आहे ते साऊंड सिस्टम वाले मुन्ना साऊंड सर्व्हिस गणेशवाडी, आज सगळं गणेशवाडीनंच आणलंय. त्याचबरोबर स्वरसम्राट भजन सम्राट आपल्या भागाचं वैभव अगदी महाराष्ट्रात जे गायला लागल्यानंतर अगदी लोकांची धडकी भरती की बाबा आता काय गाणार आहे, पुढं पुढं काय काय आगे आगे देखील होता ही क्या. अगदी गोड गाणं आहे आणि ते धामणेकर गुरुजींचं गाणं आहे ते काय फुकट आहे का काय. ज्या काळात पैसा पाहायला मिळत नव्हता त्यावेळेस आमच्या भाऊ महाराजांच्या वडिलांनी 500-500च्या कोऱ्या नोटा धामणेकर गुरुजींना दिल्या आणि सांगितलं काही झालं तरी चालेल, कुणी पैसे देऊ नाही देऊ पण माझ्या एकट्या लेकराला शिकवायचं, पैसे द्यायला हा बाप गंभीर आहे. आणि आज हे वैभव पाहायला मिळतंय भाऊसाहेबजी महाराज पालवे. आणि तुम्ही गाताना मी त्याच्याकडे बघत होतो, म्हणजे तुम्ही गायला त्याची छती अजून 1.5 फुटांनी फुगवती. मला कधी कधी मला वाटतं बाहेर येते काय काय म्हणजे ते हळूहळू शिकणार लय गोड कीर्तन करते आतिश महाराज. ते आपल्या घरी कार्यक्रम झाला आता अगदी तुमच्या वस्तीला ही 2 रत्न आधीची आहेत, पण आता नंतर जी 2 रत्न मिळालेत प्रमोद महाराज असतील आणि यश महाराज असतील, एकदा जोरदार त्या दोघांसाठी टाळी वाजव. त्याचबरोबर मला वाटतं गुरुजींकडे कोण शिकलं नाही, कोणी गुरुजींकडे अनुभव घेतला नाही आता इथं एक बी विद्यार्थी नसेल. आणि मी गुरुजी नेहमी बोलत असतो स्वामी रामकृष्ण परमहंस आहे त्याच ठिकाणी राहिलं, पण स्वामी विवेकानंदांना जगविख्यात बनवलं. निवृत्तीनाथानं किती मोठा होता आला असतो पण आहे त्याच ठिकाणी राहणं पसंत केलं.
पण ज्ञानोबरायांना मात्र जगाची माऊली बनवलं. मी तुमच्याही बाबतीत बोलेल, गुरुजी तुम्ही खाली बसून आनंद घेतला. कदाचित मी पकवाज वाजवणार नाही, मी पकवाजावर बसणार नाही, पण माझी मुलं पकवाज वाजवताना जी माझ्या हृदयात आनंद होतो ना, तो आनंद मला खूप मोठाचा आहे, खूप मोलाचा आहे. अगदी तुम्ही त्यांना गगनावर जेवढी उंची दिली, पण तेवढंच उंच राहत असताना तुम्ही त्यांना तेवढंच मोठं पाठबळ दिलं. आदरणीय आपल्या सगळ्याचं आवडतं, सगळ्याच्या हृदयातील एक गुरुवर्य व्यक्तिमत्व, आदरणीय आमचे खऱ्या अर्थानं गोड वारकरी शिक्षण संस्था ज्यांची आपल्या भागात आहे ना, आपण सगळेजण बऱ्यापैकी जिथं शिकलो ते अभंग महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी जरा एकदा जोरदार टाळी वाजवा. ज्यांच्या माध्यमातून पुढे युट्यूब शूटिंग होत आहे ते ओम साई क्रिएशन. आमचे चेतन दादा, महाराष्ट्रात असा एकही कीर्तनकार नसेल की ओम साईनं शूट केला नसेल आणि जगापुढे आणला नसेल. कितीही बारक असू द्या, कितीही मोठा असू द्या, पण त्याला स्टेज देण्याचं काम ओम साई क्रिएशनने केलं. एकदा चेतन दादासाठी जोरदार टाळी वाजवा. त्याचबरोबर आदरणीय स्वरसम्राज्ञी युवा कीर्तनकार माझ्या भगिनी आमच्या वैष्णवीताई महावरनवर ही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांची गोड वारकरी शिक्षण संस्था आहे. एकदा त्यांच्यासाठी वारकरी शिक्षण संस्थेसाठी जोरदार टाळी. महाराजांची वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी आहे. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. माझ्या पुढे बसलेली वयानं, ज्ञानानं, अधिकारानं सगळी ज्येष्ठ मंडळी, सर्वांच्या चरणावरती विनम्र व्हा. नतमस्तक कीर्तनाला सुरुवात. विठाला माझी वेळ संपत आली. जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं तुम्ही करा. कोणाला अडवणार नाही. काही प्रमाणात येईल तेवढी बिंदास कीर्तन घरचंय. आणि मी प्रमोदला म्हणत होतो दुसरं कोण मिळतंय का बघ, मी बसा येतोच की म्हणलं, पण ते म्हणलं नाही महाराज यावेळेस तुम्हालाच बोलवायचं. चालते, ऐका. अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे. या अभंगात जगद्गुरु तुकोबरा जीवन जगत असताना माणसानं नेमकं काय साध्य करावं हे साध्यापर्यंत जाण्यासाठीचं साधन सांगतायत. तसं पाहिलं गेलं तर गुरुजी या मृत्यू कमी कर गुरुजी या मृत्यू लोकात जन्म नावाची, जीवन नावाची संधी प्रत्येकाला मिळाली, पण प्रत्येकालाच मिळालेली जन्म नावाची संधी औदुंबर महाराज काळाली असं अजिबात नाही. आणि ज्यांना ज्यांना जन्म नावाची संधी मिळाली आणि कळाली, प्रसादजी महाराज त्यांनी मात्र त्या संधीचं सोनं करून, आपला मिळाला काळ सार्थक करून, आपला जन्म सफल करून भाऊ महाराज आपला शेवट गोड करण्याचा प्रयत्न केला. ते योगानं यश महाराज तुकोबराय म्हणतात, आम्हालाही मृत्यू लोकात जन्म नावाची संधी मिळाली, पण जन्म नावाची संधी मिळाल्यानंतर आम्ही शांत बसलो नाही. जिने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुणदयाचे. ज्या भगवंतानं हा अनमोल किमतीचा नरजन्म ज्या निमित्तानं दिला, ज्या कारणानं दिला, ज्या कार्यासाठी दिला, ज्या कामासाठी दिला, त्या कामासाठी, त्या कार्यासाठी आम्ही अविरतपणे हा देह जिजविला, हा देह खर्च केला आणि फलश्रुती आमचा जन्म सफल झाला. तुकोबराया आम्हालाही जन्म सफल करण्यासाठीच मिळाला ना. गोरखजी महाराज आम्ही जन्म सफल करण्यासाठी नेमकं काय करावा? तुकोबराय म्हणतात तेच करा, सांगतो तुम्हाशी बाजारी. बरं महाराज नाही त्या देवाचं भजन केलं, मग नाही तरी गेला जन्म वाया. मग महाराजी रोजची आमची धावपळ चालली, पळापळ चालली, याच्या टोप्या त्याच्या डोक्यात, त्याच्या टोप्या याच्या डोक्यात मारताना सगळ्या टोप्या आमच्या डोक्यात. याच्याबद्दल महाराज काय? महाराज म्हणतात ही संसारातली बराबर करताय, आणि जेवढी संसारातली बराबरी कराल तेवढं त्या परमात्म्यापासून दूर गेल्याशिवाय राहणार नाही. करिता बरोबरी दुरावशी दुरी. बरं मग महाराज त्या देवाला द्यावं काय? आमची संपत्ती, आमचा पैसा, आमची इस्टेट. महाराज म्हणतात ह्यातलं द्याल काय? कारण तेच त्यानं तुम्हाला भाडे तत्वावरती दिलंय. ज्या दिवशी त्याचं बोलावणं येईल त्या दिवशी ते सगळं या ठिकाणी सोडून द्यावं लागेल. हा, यातलं देऊ शकत काही नाही, पण देण्यासारखी एक गोष्ट आहे, तो म्हणजे तुमच्या अंतरंगातला भाव, आणि तो स्वतंत्र आहे, आणि खरंच त्याला दुसरं काहीच लागत नाही. आणि हे कुणाला मी विचारून सांगत नाही, स्वतः त्या पांडुरंगाला विचारून सांगतोय काय लागायचं. काही नलगी एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची, त्याची शपथ घेऊन सांगतो. करिता बरोबरी दुरावशी दुरी, भावाची पुरी वाहावशी, अशा काहीशा आशयाचा 3 चरणाचा अभंग विडावला. अरे अर्थानं गजराजींना जाऊन आज 1-2 वर्ष पूर्ण होत आहे, आणि मी नेहमी बोलत असतो, लक्ष द्या. ज्याची आई गेली त्याला आईची किंमत माहिती, ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत माहिती, ज्यांची आजी गेली त्यांना आजींची किंमत माहिती. हे बसलेले आपली माणसं आपल्या घरात आहेत, आपल्या जवळ आहेत, तोपर्यंत त्यांची उणीव, त्यांची किंमत आपल्या लक्षात येते. पण एकदा का माणसं निघून गेली ना, मग मयूरदादा डोळ्यात कितीपणा गेलेली माणसं पुन्हा माघार येत नाहीत. हे ऐका, माथ्याआड गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल, कारण त्याचं रोज उगवणे आणि रोज मावळणे. पण एकदा आपल्यातला माणूस का माथ्याआड गेला ना, पुन्हा जाणे नाही आणि पुन्हा येणे नाही. महिला मंडळ हरवलेला एखादा सोन्याचा दागिना, तुमचा ज्या सोनारावरती विश्वास आहे त्या सोनाराकडे कर्जत करमाळ्यासारख्या ठिकाणी जाऊन आधी होता त्याच्यापेक्षा जास्त पैसे देऊन त्याच्यापेक्षा चांगला बनवून घेऊ शकता.
पुरुष मंडळी, एखादा विकलेला शेजारचा जमिनीचा तुकडा पुन्हा तुम्ही त्या माणसाला दामदुप्पट रक्कम देऊन महागारी खरेदी करू शकता. पण एकदा का मानवरूपी दागिना आपल्यातून निघून गेला ना, किती पैसा खर्च करा आणि किती संपत्ती खर्च करा, हा दागिना अजून तरी वशिल्यानं पैशानं महागारी आणता आला नाही. मी गोड बोलून जाईल. गए हुए कभी वापस नहीं आते, गए हुए कभी वापस नहीं आते, लेकिन उनकी याद आके हमें बार बार सत्ता देते हैं, बार बार उला देते हैं. याचाच अर्थ गजराज जे आता अशा प्रवासाला निघून गेलेत की जिथून पुन्हा माघारी येणं शक्यच नाही. पण ज्या ज्या वेळेस त्यांची आठवण या हृदयात होईल त्या त्यावेळेस त्यांच्या कार्याच्या आठवणीतून मात्र डोळ्यात पाणी आल्याशिवाय. पण ज्या दिवशी असं हाडाचं काढं रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस काढणारी आई बाप आपल्याला सोडून जातात त्यावेळेस ते वेगवेगळ्या रंगानं वेगवेगळ्या रूपानं आपल्याला दिसल्याशिवाय राहत नाहीत. एका कवीनं लय गोड काव्याचं वर्णन केलंय. हंबरुनी वास आले चाटी जवा गाय तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय. आया बाया सांगत होत्या हो तुझ वाताना, अर दुष्काळात मायेच्या माझे आटला भूतापणा. पिठामध्ये पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाय तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय. कन्या काट्या वेचायाला माय जाई राणी, अरे पायात नसे वाहन तिच्या फिर्यान वाणी. काट्या कुट्या काट्या कुट्या काट्या कुट्यालाही तिचे मानत नसे पाय तवा मले काट्यामध्ये दिसती माझी माय. त्यावेळेस आई वडील आम्हाला वेगवेगळ्या रंगानं वेगवेगळ्या रूपानं दिसल्याशिवाय राहत. पण ऐका, ज्या मार्गानं गजराजी निघून गेले त्या मार्गाने इथं आलेल्या प्रत्येकाला एक दिवस जाणं आहे. मी असलो काय तुम्ही असले काय, संत म्हणले जगा काळ खाई आम्ही माथा दिला पाय. पण त्या संतांनाही पंच महाभूतापैकी एका महाभूताच्या स्वाधीन देह करावा लागला. यात नवल नाही. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण आले जो जगात ते चलिता मी चिकू. तुझिया सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझिया बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. तिसरं प्रमाण चाले हे शरीर, कोणाची असत्य कोण बोलविते हरिविन. चौथं प्रमाण वृक्षाची पान, हाले ज्याची सत्ता. बसलेली ही चारी प्रमाण ज्याच्या सत्तेमुळे माझ्या मुखातून बाहेर पडली, तो सर्व सत्ताधी जरी या जगात अवतार घेऊन आला तरी त्याला बी आतापर्यंत राहता आलं नाही. नाही उरो आले अवतार, येत नाही उरो आले अवतार. हेरते पामर जीव गीती, हेरते पामर जीव गीती. हे नाही उरो ते पामर जीव किती. किंवा पुढची यादी सांगतो. 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गए सहस्राठ्यांशी, 33 कोटी देवता मर गए, पडे काल की फाशी. म्हणजे जन्म म्हणजे मारावा लागत. मी नाही सांगत, माऊलीने ज्ञानेश्वरीतलं एक गोड वर्णन केलंय. उपजे ते नाशे नाशिले ते पुनरुपी दिसे, हे घटिकायंत्र जैसे परिभ्रमे. माऊली म्हणतात ज्याचा ज्याचा सजू म्हणून या मृत्यू लोकात जन्म झाला त्याला एक दिवस मरावं लागणार आहे. कारण पिंडा मरण सांगते मरते बुपदते जमेते, मरते बुपदते जमेते, मरते बुपदते जमेते. उपदलिया पिंडा मरण सांगते उपदते जमेते, उपदते उपजली या पिंडा मरण सांगते. किंवा जन्माले बाळ त्याची वाटप आहे
काळ एवढंच नाही माऊली त्याच्या अगोदर गोड बोलतायत ऐका. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वस्त्र वेडिजे तैसे देहांतरा ते स्वीकारिजे चैतन्य माऊली म्हणतायत ज्याचा जन्म आहे त्याचा मृत्यू का देहाची या गावा आली या जन्म मृत्यूची या सोहळ्या ना म्हणू नये धनंजया जिया परी किंवा का ललाटीचे लिहले ते ना मोडे गा काही केले काळे गोने पण धुतले फिटून येणे जन्मय म्हणजे मरावं लागते. महाराज हे ऐकाय आलोय वय आम्ही मरावं लागत आम्हाला सांगत वय आतापर्यंत आमचं जाऊ द्या हो पण आमच्या या जगात जन्माला आलेली काही मातबर दिग्गज मंडळी काल एका सेकंदात आम्ही रात होकाना बघितली. महाराज मारावं लागत लोकांचं जाऊ द्या आमच्या घरातला बी एक जण गेलाय का आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. आता उठा उठा जागा पाठी भये आले मोठे पंढरी वाचून दुजा ठाव नाही कोठे. महाराज मारावं लागत हे आम्हालाही माहिती आहे पण आम्ही तुमच्यासारख्याच्या कीर्तनात 2 तास आयुष्यातली रोज खर्च करतो उगच नाही. वेळ लागला नाही आम्हाला कुठेतरी देवाबद्दल आमच्याही मनात आसक्ती कुठेतरी त्याच्याबद्दल आमच्याही मनात भीती आहे की तू आमचा जन्म सफल करेलच का नाही किंवा आमचा शेवट गोड करेलच का नाही. आणि राहुल दादा म्हणून आमच्यासारखे लोक तुमच्यासारख्याच्या कीर्तनात आमचा शेवट गोड व्हावा म्हणून येऊन बसतात. महाराज वेळ घालू नका आधीच वेळ कमी आहे आम्हाला सांगा आमचा जन्म नेमका कशानं सफल होईल. एक काम करा नामदेवरायकडे जाईल नामदेवराय म्हणतात उठा जागे व्हारे आता स्मरण करा पंढरी नाथा भावे चरणी ठेवा माता चुकवी आता जन्म किंवा जगजोगी किंवा आता जागा रे बाहिनो जागा. बरं महाराज नाही भजन केलं तर कशी फसगत नाही होते जरा लक्ष देऊन ऐका. एकदा काय झालं गुरुजी एका गावात एक नदी होती नदीच्या किनाऱ्यावर एक झाड होतं आणि त्या झाडावर एक माकडीण राहायची आणि नेमकी रातच्या 12 वाजता आकाशात दौंडी झाली होत्यात ना दौंडी आपल्याकडे काही द्यायची असली ती नेमकी रातच्या 12 वाजता दौंडी झाली. दौंडी झाल्याबरोबर त्या दौंडीत सांगितलं जो कोणी पाट 2 वाजता नदीच्या पात्रात उड्या मारल त्या माकडाचा सुंदर राजा होईल आणि माकडीची सुंदर राणी होईल. दौंडी झाली दोघांना ऐकलं कुणी माकडानं माकडीनं दोघांना ऐकल्याबरोबर नेमक्या पाट्याच्या 2 वाजल्या 2 वाजल्याबरोबर ती माकडीने नदीच्या पात्रात उडी मारली सुंदर राणी झाली पोत 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 नदीच्या काठावली. तेवढ्यात नेमकं तांबडं फुटलं सकाळ झाली झुंजबुंज झालं आणि तेवढ्यात ती झोपत्याला माकड जागा झालं. तशी माकड उशिराच जागी होते ती कळल त्यालाच कळल ते झोपल्याला माकड जागा झालं त्यानं बघितलं आपली हाय का आपली म्हणजे कळतं का तेवढंच कळतं म्हणा महाराज आम्हाला आपली हाय का बघितली त्याला ती कुठं दिसा ना. आता त्याला ती नाही दिसलं त्याची अवस्था बाबा कशी झाली असेल त्याची सोडा आपलीच जो 2 दिवस माहेराला गेली तर ए काही गडी दरवाजा लावून भांडी घाशी ते रे जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे मला तिकडे जायचं नाही. पण माणसाची अवस्था ती माकडाची काय झाली सर शेवटी माकड ती प्रसाद महाराज सैरा वायरा पळायला लागलं आणि पळता सुंदर राणीच्या समोर जाऊन उभा राहिलं आणि राणीला जाऊन राणीला विचारायला सुरुवात केली ओ राणी साहेब रात्री ती माझ्या जवळ होती ओ सुखानं संसार चालू होता पण सकाळी तांबडं फुटल्यापासून ती कुठे दिसत नाही तुम्ही कुठे बघितली का. ती म्हणली आर माकडा म्हणजे आपल्याकडे आर म्हणतात का आव दोन्ही बी म्हणतात होय नाही तर पुण्याकडे लय बी नसले पुण्याकडे एकिरीच आहे सगळं आरच आहे आव बी व काय नाही आपल्याकडे अजून आव चाललंय. तिने हाक मारली आवो ज्या माकडीला तुम्ही शोधताय ना ती माकडीन दुसरी तिसरी कोण नाही ती मीच आहे ना. तो म्हणला कस काय झोपताना तर माकडीन होती सकाळ सकाळ डायरेक्ट राणीच. ती म्हणली रात्री तुम्ही आकाशात दौंडी झालेली ऐकली नाही का. तो मला काय झालं काय नाही म्हणली ती शांत बसा थोडं ते आकाशात तुम्ही दौंडी ऐकली नाही का काय झालं काय नाही म्हणलं ती रात्री दौंडी झाली त्यात सांगितलं ना जो कोणी पाठ 2 वाजता नदीच्या पात्रात उड्या मारल त्याचा सुंदर राजा होईल. सुंदर मला ऐकली होती की मग म्हणली उडी का नाही मारली तेव्हा मला अशा रोज 5-50 उड्या मारायचो की आतापर्यंत रोज 5-50 उड्या मारायचो आतापर्यंत राजा झालतो का की आता एकाच उडीने झालतो असतो. ती म्हणली मग आतापर्यंत दौंडी तरी झालती का नव्हती ना मग झालती म्हणले उडी मारून बघायचं झालतं काय. तो म्हणला राजा झालोच असतो काय. ती म्हणली नसताच राजा झाला नसताच राजा झाला तर माकड होताच की तुम्ही
त्यात काय बदल? माकडाचा तर माकड राहिला असतात ना. बसलेले माझे कीर्तन तुम्ही भरपूर ऐकलेत. माझा दृष्टांत वेगळ्या बाजून असतो ना, मला सांगायचं असतं वेगळ्या बाजूनं. त्या माकडाचं त्या राजाचं आणि राणीचं सांगायला नाही मी आपलंच सांगतोय. मला त्या माकडाचं काही घेणं देणं नाही, मला माझ्या पुढे बसलेल्या माकडांचं बघायचंय. म्हणजे आपले वंशजच आहेत, आपले पूर्वज कोण आहेत ते मी त्याचं सांगायला नाही. माझ्या पुढे मी बसलेल्या 99% माकडांची अवस्था हीच आहे. आपल्याला बी दौंडी देऊन सांगितलंच आहे ना संतांनी. हाकारोनी सांगे तुका नाम घेता दौंडी पिठी भावे उभारीला हात जगी जानवली मात किंवा देव घ्या कुणी र देव घ्या कुणी देव घ्या कुणी र देव घ्या कुणी आयताला गरबुसोनी आयताला गरबुसोनी देव ना लगे र देव ना लगे देव ना लगे र देव ना लगे साठवणीचे रुंदले जागे साठवणीचे रुंदले जागे देव ना लगे र देव ना लगे देव ना लगे र देव ना लगे. आपली बी अवस्था त्या माकडासारखीच झाली. आपल्याला बी संतांनी दौंडी देऊन सांगितले भजन करा, गर्यात तुळशीची माळ घाला, पण आपल्याला त्या संतांच्या सौंडीवरती संशय. जसं या माकडाला होता राजा होईल काय, तसं आपल्याला बी मनात इच्छा आहे देवाचं भजन केल्यानंतर गळ्यात माळ घातल्यानंतर देव होईल काय, आम्ही संत होईल काय, गोरख महाराज आम्हाला संत भेटतील काय, आम्हाला देव भेटेल काय. पण हे जाहीर कीर्तनातून ऐकून जा. या वारकरी संप्रदायाच्या विचारानं मार्गानं झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग उचिष्टाचा भाग शेष उरला तो शेऊ. निश्चित आम्ही त्या मार्गाने गेल्यानंतर भक्ती त्या टोकाची नसेल, भक्ती त्या ताकदीची नसेल तर संत भेटायचे नाही, देव भेटायचं नाही. संत व्हायचो नाही, देव व्हायचो नाही, पण कमीत कमी त्या मार्गानं चालल्यानंतर या जगात एक चांगला माणूस तर आपण बनू शकतो ना. मग कमीत कमी चांगला माणूस बनण्यासाठी तरी झडझडवून वाहील आणि ये भक्तीचे वाटेला तोपर्यंत देवाचं नाव घ्या. तरी बी लोकांनी भजन केलं नाही. मग लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला. मग बाबा तरी ऐकलं नाही, किती सांगू तरी नाही, कधी भटकीची पुढे शिंदळीच्या रड दिलं तरी भजन नाही केलं. काय माय गेली होती भूतापाशी हरी नये मुकाशी अरे मुडा, तरी भजन नाही केलं. नाद बाबा हरिपाठातलं गोड बोलतात. नामाविन मुख सर्पाचे ते बीळ, नामाविन मुख सर्पाचे ते बीळ, नामाविन मुख सर्पाचे ते नामाविन मुख सर्पाचे ते जीवान वेकाळ सर्प आहे, जीवान वेकाळ सर्प आहे, जीवान वेकाळ सर्प आहे. हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. जीवान वेकाळ सर्प आहे, जीवान वेकाळ सर्प आहे, हरी जीवान वेकाळ सर्प आहे. हरिमुखी गाता हरपली हरिमुखी गाता हरपली. नाथ बाबा काकड्यात म्हणतात ज्या व्यक्तीचं तोंड देवाचं नावच घेत नाही त्या व्यक्तीचं तोंड असू शकत नाही. ते सर्पाचं राहायचं बिळ आहे. नामाविन मुख सर्पाचे ते बिळ, जीवा नव्हे काळ सर्प आहे. बाबा तरी बी लोकांनी देवाचं नाव घेतलंच. म्हणजे आताच्या काळात ही बोंब आहे असं नाही, त्या काळात बी असंच बोंब आलं होतं म्हणून लिहावं लागलं. जरी अजून बी लक्षात येत नसेल तर 2 नंबरचा दृष्टांत सांगतो. एकदा काय झालं गुरुजी, एका गावात एक साधू आलते. साधू म्हणजे ओरिजिनल होते ते, ज्यांनी 6 धुतले होते ते साधू, म्हणजे ओरिजिनल साधू आलते. नाही तर आताच्या काळात त्या साधूंच्या नादी लागल्यावर काय काय प्यावं लागत ते अख्ख्या महाराष्ट्राने बघितलंय. मला नाही त्याच्याकडे जायचं. आपल्याला काय करायचं, कोणाचं कसं का बॉम्ब लावला आपल्याला काय करायचं. हा ते ओरिजिनल साधू आलते, ओरिजिनल ज्यांनी 6 धुतले होते ते. नेमकं साधू आल्याची बातमी त्याच गावातल्या ज्याच्यावरती 18 विश्वदारी त्या व्यक्तीच्या कानावर पडली. तो साधूच्या चरणावर जाऊन नतमस्तक. ओ महात्मे, ओ साधू, 18 विश्व दारिद्र्य या गरीबावरती काही करा, दया येऊ द्या. साधूचा गुणधर्मच ना आदेश मला दया येणं. साधून दया दाखवली. साधून हात पुढे गेला आणि मूठ उघडली आणि नेमका औदुंबर महाराज मूठ उघडल्या बरोबर मुठीत एक खडा होता आणि तो खडा त्या साधू त्या गरीबाच्या हातात दिला आणि सांगितलं, ए ऐक,
याला परीस म्हणतात. परीस. ज्या लोखंडाला लावशील ना त्याचं सोनं होईल सोनं. पण ऐक, एका महिन्याच्या मुदत येऊ देतोय. ज्या दिवशी महिना भरल त्या दिवशी मी कोणत्याही क्षणाला तुझ्या दारात येईल. ज्या क्षणाला तुझ्या दारात येईल, कोणत्याही अवस्थेत असशील, माझा खडा मला माझ्या हातात द्यावा लागेल. चालेल, मंजूर आहे. दर्शन घेतलं ना, आनंदाच्या भरात घरी गेला. नेमकं तिनं येताना बघितलं. आता गडी तिनं कधीच येताना बघितलं ना, तो खुश कायम राडक्याच तोंडाचा ह्यो. अख्ख्या गावाचं कर्ज ह्याच्या बोकांडी असल्यावर ती नेमकं आलं तोंड हसत घेऊन. नेमकं आल्याबरोबर तिनं बघितलं. म्हणजे अहो आज लईच खुश आहे, काय भानगड आहे. ती म्हणला गावात साधू आलते, त्यांना आपली परिस्थिती सांगितली. दाई आली, खडा दिलाय, म्हणतायत परिस आहे. ज्या लोखंडाला लावशील त्याचं सोनं होईल. चल ना गावाचं लोखंड नवं घेऊ आणि त्या लोखंडाचं सोनं करू. ती जरा हुशार होती. तशा त्या हुशारच असतात, फक्त सगळं ऐकत जाऊ नका त्यांचं. ती हुशार होती. कळलं ना. आणि नेमकं तिनं सांगितलं, ऐका ना, कवर आहे खडा. तो म्हणलं महिनाभर आहे. मग म्हणला अजून. ती म्हणली अजून महिनाभर आहे. म्हणल्यावर लोखंडाचं बाजार जरा वाढल्यात. ज्या दिवशी लोखंडाचं बाजार कमी होतील त्या दिवशी घेऊन ना लोखंड. तो बी ऐकण्यातलाच होता. बरीच जण ऐकण्यातलीच असते ती. तेव्हा ऐकण्यातला होता. ऐका, पण सगळं ऐकत जाऊ नका. आणि नेमकं भाऊ महाराज ती ऐकण्यातला गडी त्यांनी ऐकलं. तुमच्या नाही नका काळजी कर. आणि ती हा म्हणता नेमका महिना पुढे चालला दाखलायला लागला. आता दोघाला गणिताची ओळख नव्हती, अक्षर ज्ञान नव्हतं. दोघ अक्षर ज्ञानाच्या बाबतीत अनोळखी होती. आणि नेमकं ती महिना भरलेला खामगळ महाराज कळलंच नाही. आणि महिना भरून गेला. नेमका साधू दारात आला. ती साधू विसरत असतो दिलेला टायमिंग. साधू दारात आला. साधूने हात पुढे केला, माझा खडा. तो म्हणला अयो खडा. म्हणला तिचं ऐकलं. प्रत्येकच वेळेला बायकोला जापनीत नका जाऊ पुढं. मी बायको सांगाय नाही आलो. तिचं ऐकलं. हो कळतंय का तिचं? म्हणजे जरा सांगतो पुढे गेल्या. तिचं ऐकलं आणि वाट बघायला लागलो. बघू 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 बघू. पण ऐका ना, आता कळलंय. तुम्ही आलाय दारात, महिना भरला, ही बी माझ्या लक्षात आलंय. पण 2 मिनिटं द्या ना. 2 जातो ना दुकानात शेजारीचं. इथं जेवढं येईन तेवढं लोखंड आणतो, त्याचं सोनं करतो. तो म्हणला ए महिन्यात जमलं नाही, म्हणून आता 2 मिनिटं मागवतो. 2 मिनिटं सोड, 1 सेकंद भेटत नाही. ए दृष्टांत सोडून द्या, सिद्धांत घरी घेऊन जा. मी त्याचं सांगायला नाही आलो, मी आपलं सांगायला लागलोय. आपल्याला बी काही काळ भाड्यानं दिले. भाड्यानं. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. देह हा पाचाचा आणीला उसना, शेकी त्याची त्याला देणे लागे. किंवा एक दिवस उड जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. एक दिवस हे जाणार आहे. आपली बी अवस्था त्याच्यासारखीच झाली. आपलं बी त्या देवानं, त्या यमानं दिलेल्या काळाच्या बाबतीत अज्ञानीत. आपल्याला माहित नाही त्यानं दिलेला काळ कधी भरणार आहे, कधी संपणार आहे, कधी जाणार आहे. पण आपल्याला वाटतंय बघू ना, घेऊ ना देवाचं नाव. अजून काय वेळ आहे का? आम्ही अजून चांगलं खातोय पितोय, अजून आमचं दात बीत चांगलं आहे, घेऊ ना म्हातारपणी. पण म्हातारा होईल याची गॅरंटी होई. काय काय म्हणली, बघू ना, करू ना. हाय की आमच्याकडे काळ. पण मी एकच सांगेल, तो काळ कधी येईल सांगता येत नाही. कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा. माशी पंख पाखडे तव हे सरे, ग्रास गिळी सत्ता नाही हाती. फक्त एकच सांगेल, आपण बी तिच्याच नादी लागलोय. बायको नाही, त्या मायेच्या नादी लागलोय आपण. आणि त्या मायेचं ऐकून आपण बी संसारात रममानच झालोय त्याच्यासारखं. कधी महिना भरल आणि कधी यम दारात येईल सांगता येत नाही. पण ज्या दिवशी यम दारात येईल त्या दिवशी आपली बी अवस्था त्यासारखीच असणार आहे. ओ हो हो, पाया पडतो ना, थोडा काळ द्या ना. नाही ना केला आतापर्यंत, आता आलंय मरण माहितीये, पण करतो ना. 2 मिनिटं द्या. शेवटी का व्हायना देवाचं नाव घेतो आणि मरतो ना. तेव्हा सांगतो, आईच्या गर्भातच दिलत ना वचन, एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांची जाळी उगवणी. बाहेर आला आणि विसरला. मग विसरल्यानंतर काय, विसरली तया थोर झाली हानी, पचतील खानी 84च्या विसरला. ऐक, आता 1 मिनिट नाही, 2 मिनिटं नाही, 1 सेकंद भेटणार नाही. आता तुला माझ्या सोबत यावं लागल. दृष्टांत सोडून द्या. मी एकच सांगेल,
यम रूपी साधू एक दिवस आपल्या बी दारात येणारच आहे. फक्त तो येण्याच्या अगोदर तयारीला लागा, सावध व्हा. सावध झालो हरीच्या आलो. जागरणा तोपर्यंत सावध व्हा आणि बाळू मामांसारख्या ओरिजिनल साधूच्या नादी लागा आणि या जीवनाचं सोनं करून घ्या. नाहीतर मग नाही तरी गेला जन्मदाया, नाही तरी गेला नाही तरी गेला, नाही तरी गेला. सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला, भजा रे विठ्ठला. हे सांगतो तुम्हासी भजा रे हरी गेला जन्मबाया, नाही तरी गेला जन्मबाया. करिता भरोरी करिता भरोरी टाळी वाजवा. सेवेसाठी निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय म्हणतात, जर एवढं सांगून बी कळत नसेल तर सांगतो तुम्हाशी भजारी विठ्ठला, नाही तरी गेला जन्माया. बाबा तरी लोकांना भजन केलं नाही. मग नरदेह दुर्लभ जाणारे, नरदेह दुर्लभ झारी, नरदेह दुर्लभ जाणारे, नरदेह दुर्लभ जाणारे. वर्षाची गणना रे, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना रे, शतवर्षाची गणना. तयमध्ये दुःख यातनार, तयमध्ये दुःख यातनार, तयमध्ये दुःख यातनार, तयमध्ये दुःख यातनार. अचला मधुसूदन तुम्ही वासुदेव, तुम्ही वासुदेव, तुम्ही वासुदेव, वासुदेव 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 म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव म्हणा. ती वासुदेव नावाचं प्रकरण आहे काकड्यात. त्यात बाबा म्हणतात, नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, तयामध्ये दुःख येताना तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. ते जुन्या काळात यायचं वासुदेव घरी, ती लय भारी गाणी बी म्हणायची होती. आता ती सगळी तुमची पाठ मला तिकडे जायचं नाही, पण वासुदेव घरी येऊन एक सांगायचं, माणसानं पैसा कसा कमवला पाहिजे. आता माणसं एकमेकाला लय भारी बोलतात. माणसानं गुरुच्या आयुष्यात पैसा नाही कमवला तरी चालेल, पण माणसं जुडलीच पाहिजे, दुमतच नाही. पण दुर्दैव पैसा नसेल तर माणसाचं सोडा, कुत्र बी जवळ येत नाही. कुत्र म्हणतं बघा रेला का ती, कशाला त्याच्या नादी लागायचे ना. आपल्या वाक्या विश्वास नसेल तर 2 महिने खिशात रुपये ठेवायचे ना, अख्ख्या गावात बोंबलत फिरायचं. ज्याला तुम्ही लय जिगरी म्हणताय का, त्याच जिगरीने तुम्हाला बघितले होते दुसऱ्या नाही तिसऱ्या गलीतून पळून जाईल. नको सकाळ 1000-500 दणका बसल. फुकट नाही बोलत, प्रमाण धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. सब पैसे के बाही दिल का साथी नाही कोई. या जगात पैशावाल्यालाच किंमत आहे. पैसा कमवाच, पण जोडून या धन उत्तम व्यवहारी उदास विचारे घ्यायचं करी. बाळूमामाच्या आरतीतलं 3 नंबरचं कडवं आहे. मेंढ्या राखीती उन्हातानात मुक्या प्राण्यावर अपार प्रीत. आणि 3 नंबरची लाईन आहे, नीतीने वागावे कमी नाही होतं, उन्मत्ताला बाळूमामा शासन करीत. मामाचं सांगणं आहे, नीतीनं वागा, नीतीनं कमवा. आयुष्यात कधी बाळू धनगर कमी पडू द्यायचा नाही. आणि अनितीनं वागत असाल, अनितीनं कमवत असाल तर आयुष्यात कधी पुरून बे द्यायचं नाही. आता तुम्ही म्हणाल बाळूमामा नेमके आहेत कोण? बाळूमामाच्या मुखातले काही शब्द सांगतो. अरे ऐका, तुम्हाला वाटत असेल पंढरीचा पांडुरंगण बाळू धनगरी यागलाय तसं नव्हतं. तुम्हाला वाटत असेल काशीचा काशी विश्वेश्वरम बाळू धनगरी यागलाय तसं नव्हतं. अरे तुम्हाला वाटत असेल वृंदावनचा श्रीकृष्ण बाळू मामा वेगळाय तसं नव्हतं. अरे पंढरपुरात विटेवर कटेवर हात देऊन उभा आहे तो पण म्या बाळू मामाचा आहे. जो काशीमध्ये काशी विश्वेश्वर आहे तो पण म्या बाळू मामाचा आहे. आणि जो वृंदावन मध्ये भगवान श्रीकृष्ण आहे तो पण म्या बाळू मामाचा आहे. फक्त वेगवेगळ्या काळात जगाचं कल्याण व्हावं या हेतून आम्ही वेगवेगळे अवतार धारण केले. नाहीतर आताच्या काळात तुम्ही कोणाची भजन करा, कोणाची भक्ती करा, ती या बाळू धनगर
धनगरालाच प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. आणि लक्षात ठेवा, जो मला हाय म्हणल त्याला म्या कायमचा हायसा, आणि जो मला नाही म्हणल त्याला म्या कायमचा नाहीसा. आता बाळूमामाची ताकद सांगतो, थोडं आलाय विषय. किती बाळूमामाची ताकद आहे. जशी गोरख महाराज 750 वर्षापूर्वी ज्ञानोबारानं मेलेली माणसं उठून बसवली, तशी आताच्या काळात माझ्या बाळू धनगरानं सुद्धा मेलेली माणसं उठून बसवली. उदाहरण क्रमांक 1, बाळूमामाचा लहानपणीचा जिगरी जोडीदार होता गुंडप्पा. गावच्या पाटलाचा, गावच्या पंचाचा पोरगा होता, पण पंचाच्या पैशाच्या लोभापायी गुंडप्पाचा प्राण गेला. आणि आईच्या मांडीवरती चौकात त्याचं प्रेत झोपवलंय. मामाच्या कानावर बातमी गेली, आपला जिगरी जोडीदार वाढलाय. मामा घोड्यावरती बसून आले, घोड्यावरतून चौकात उतरून उजवा पाय घेतला आणि उजव्या पायाचा अंगठा गुंडप्पाच्या कपाळावरती मांडला आणि आकाशाकडे बघितलं, हाक मारली, गुंडप्पा अरे तुला जीवाचा जीवलग मैत्र मानलं होतं की. आणि असं मला न सांगता सोडून जाशील वय, ये खाली खाली ये म्हणल्याबरोबर मेलेला गुंडप्पा जसा झोपेतून उठून उभा राहावा का, तसा मेलेला गुंडप्पा मामाच्या आज्ञेने उठून बसला होता. हे आत्ताच्या काळातली बाळू धनगराची ताकद आहे. आणि मला वाटतं आज फ्रेंडशिप डे आहे ना, मैत्री दिवस आहे. मैत्री अशीच असाय, नाही तर मैत्री आजच्या काळातली लय दळबद्रे हो, लयच गेम. आता म्हणजे जिथं मिळ तिथंच भिळ तिथंच खेळ. आताच्या मैत्री इतकी दलिंदर मैत्रीच कोणाची नाही. लय कामापुरती कुणी बी जवळ येईल, पण काम झालं की लय असते. कधी कधी ज्यांना आपण मोठं केलं तीच आपल्या म्हणजे असतंय राहुल दादा. असं पण तुमच्या जीवनातला अनुभव घ्या. ज्यांना आपण आयुष्यभर सोबत घेऊन जातो, ज्यांना आपण आयुष्यभर फिरतो, कधी कधी ती यायचं आपला गेम कराय बघत होत असते अशी कधी. पण मैत्री कशी पाहिजे ऐकायची. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, अदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवन भर तुमची, वाट चुकणार नाही जीवन भर तुमची. भक्तावर दया कर देव तू आमोचा, अदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा. मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, एक तू मित्र कर आरशा सारखा, एक तू मित्र कर आरशा सारखा. मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. मैत्री असावी तर अशी असावी जी शेवटच्या श्वासापर्यंत साथ देईल, नाही तर मग दुसऱ्या मैत्रीची काही गरज नाही. मी जागेवर येईल, मी वासुदेव वासुदेव म्हणा या ठिकाणी होतो बाबा, तरी लोकांनी भजन केलं नाही. महाराज एखाद उदाहरण, ज्यांनी भजन केलं शेवट गोड केला, जन्म सफल केला, ऐका उदाहरण सांगून जातो. सीताई साहेबाला रावणानं उचललं, रावण सीताई साहेबाला घेऊन निघाला. ते नेमकं जटायूनं बघितलं, जटायूनं बघितल्यानंतर नेमकं जटायू त्या पाठीमागं रावणाच्या लागला. रावणाचं बाबा जटायूचं आता तुंबळ युद्ध सुरू झालं. आणि युद्धात भाऊसाहेब महाराज आता रावण हरतोय आणि जटायू विजय होतो. हे रावणाच्या लक्षात आल्यानंतर त्याचा अहंकार जागा झाला. आणि अहंकार नाडीला तुका म्हणे, अहंकार जागा झाला ना, अहंकार जागा झाल्यानंतर अरे मी 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 सगळे देव माझ्या बंदी खाण्यात आहेत, आणि हा साधा जटायू माझ्यासारख्याला हरवतोय. अरे जटायू करून मी हरावं. नेमका हम जागा झाला ना बाबा. हम जागा झाल्यानंतर त्यांनी जटायू सोबतचं युद्ध बंद केलं. जटायू विचारलं, हे जटायू काय युद्ध खेळतोय, का लढतोय, का वैरत्व पत्करतोय? ऐका ना, माझी आद्य जननी जगत जननी सीताई साहेबांना तुम्ही घेऊन चाललाय, माझा आराध्य आहे. आणि त्या सीताई साहेबाला घेऊन जाताना मी माझ्या डोळ्यानं कसं बघेल, नाही जाऊ देणार, मारेल. ए ए ए मार मार मार, काही अडचण नाही. पण सगळे माझ्या बंदी करण्यात तू माझ्या विजय प्राप्त करतोय, तुझं मरण नेमकं कशात आहे? विचारायला सुरुवात केली. पण जटायू बी हुशार होता. ए रावणा, मी विजय होतोय, तू हरतोय, विचारण्याचा अधिकार मला आहे. मी तुला विचारतो, तुझं मरण नेमकं कशात आहे? आता रावणच
त्यानं सांगितलं माझ्या पायाच्या होतं कुठं नाभीत. आणि नेमकं खोटं सांगितलं ना. आता जटायूची वेळ आली. जटायूला विचारताना सांगितलं, ए जटायू, तुला तुझ्या रामाची शपथ आहे, तुझं मरण नेमकं कशात आहे? आणि बाबा जटायू शपथेला गुतला. आणि आपल्याकडे प्रमाण आहे, वचन अशी फिरत येते अधमजन. प्राण जाये पण वचन न जाये, रघुकुल रीत सदा चले. ए दिला शब्द ऐक रावणा, माझं मरण माझ्या पंखात आहे. दुर्दैव रावणानं पंख छटले. जटायू धारातीर्थी पडला. आणि इकडून प्रभू रामचंद्र सीताई साहेबाच्या शोधात आहेत. जे दिसल त्याला विचारतायत, सीते 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 सीते. झाडांना विचारतायत, फुलांना विचारतायत, पानांना विचारतायत, ए माझी सीता पाहिली का, माझी सीता पाहिली का. तेवढ्या जमिनीतून आवाज यायला लागला, श्रीराम जय जय राम, 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 श्रीराम जय जय राम. वाह वाह वाह. श्रीराम जय जय राम, 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 श्रीराम जय जय राम. इतका गोड आवाज खालून यायला लागला. नेमका पाला बाजूला काढला तर बाबा जटायू धारातीर्थी पडला होता. जटायूचं मस्तक प्रभू रामचंद्रानं आपल्या मांडीवरती घेतलं आणि जटायूला विचारले, कुणी अवस्था केली ही जटायू? रावण होता. सीताई साहेबाला घेऊन चालला होता. नाही जाऊन दिलं, त्याचं माझं युद्ध झालं, मीच जिंकणार होतो, रावण हारणार होत. पण ऐका ना, त्यांनी छल केलं हो. त्यानं विचारलं, तुझं मरण कशात आहे? तुला रामाची शपथ आहे. आणि स्वामी तुमची शपथ घातली, शपथेला गुतलो. ऐका ना, आज ही अवस्था आहे. दुःख नाही पण आनंद आहे. तुम्ही जवळ असताना प्राण सोडतोय, तुम्ही जवळ असताना मरतोय, तुम्ही जवळ असताना शेवटचा श्वास घेतोय. बाबा आता प्रभू रामचंद्र त्याला जीवनदान देऊ शकत होतो, पण बोलीला वाल्मिक तैशेची करीनं वरतून दाविने नाही बाजूला जाता येणार. लखनजीला सांगितलं, लखनजी जा पाणी घेऊन या, शेवट गोड करू. पाणी आणलं. त्या जटायूच्या मुखात पाणी ओतण्याचा प्रभू रामचंद्र प्रयत्न करतायत, पण जटायू चोच उघडत नाही. कारण जटायूला माहित होते, मरताना देवाची मांडी नाही लागत, मरताना देवाचं नाव आपल्या ओठावर पाहिजे. कारण त्याचा नियम आहे, अंतकाली मामेव स्मरण मुक्त वाकलेवर. अंतकाळी ज्याच्या नाम आली मुखा, तुखा म्हणे सुखा पार. नाहीशी जोडी करा, रामकंठी धरा, जेणे चुके फेरा गर्भवास. ऐका ना, प्रभू रामचंद्र जाणकारातले होते, जाणलं, हुशार आहे, नाही वाचता येणार. लखनजीला सांगितलं, लखनजी एक काम करा, त्याच्या कानात राम नामाचा जप चालू करा. आदेशी महाराज श्रवण भक्ती चालू झाली. आणि श्रवण भक्ती करत असताना पाण्याचा घोळ घेतला आणि बाबा रामाचं नाव घेऊन प्रभू रामचंद्राच्या मांडीवरती आपला प्राण सोडला. भगवंताच्या नामाची ताकद आयुष्यभर एकच केलं, रामाचं भजन केलं. राम सोडून दुसऱ्या आयुष्यात काही केलं नाही. परिणाम शेवट गोड झाला. महाराज म्हणतात, हे ऐका ना, तुम्हालाही असा शेवट गोड करायचा आहे. कदाचित मरताना देवाची मांडी नसेल आपल्याला, पण मरताना देवाचं नाव मुखात घेऊन जर मरायचं असेल तर केल्याने होत आहे रे. आधी केलीची पाहिजे, त्यासाठी आधी देवाचं भजन करावं लागल. बरं महाराज, भजनाचा मार्ग आमच्या लक्षात आलाय, पण अजून एखादा मार्ग की जेणेकरून कुणाचा जन्म सफल झाला, कुणाचा शेवट गोड झाला. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींचं उदाहरण तुमच्या पुढे मांडतो. किती जीवनात संकट आहेत गुरुजी.
नवरा वारला, खचली नाही, सती गेली नाही, सती गेली नाही बाबा, सती गेली नाही, सासरे वारले तरी हापकली नाही, तरी शांत बसली नाही, सासरे गेले, आता स्वतःचा जावई फंशे गेले, एवढी मुलगा गेला तरी जीवनात कधी हारली नाही, उलट संकटाच्या माथ्यावरती पाय देऊन पुढे चालत राहिली. आणि आता राज्यकारभार करेल असा एकही पुरुष अहिल्यादेवीच्या राज्यकारभारात होरकलशाही घालण्यात राहिला नाही. मग आता करायचं काय? आणि तेवढ्यात गंगोबा चंद्रचूड नावाच्या दिवाणानं राघोबा पेशव्यांना पत्र दिलं. राघोबा पेशव्या सांगितलं, होय का अहिल्यादेवींच्या राज्यकारभारात आता राज्यकारभार करेल असा एकही पुरुष राहिला नाही, या राज्य करा, कारभार आक्रमण करा आणि अहिल्यादेवींचं होळकरशाहीचं कुटुंब स्वराज्य तुमच्या ताब्यात घ्या. आता शेवटी पत्र आलंय, पत्र लिहिलं, अहिल्यादेवी आम्ही तुमच्या राज्यावरती चाल करून येतोय. अहिल्यादेवीने पत्र वाचलं, अहिल्यादेवीने पत्र वाचलं तर मागच्या बाजूला लिहून दिलं, ऐका ना राघोबा पेशवे तुम्ही याल नवल नाही, आमच्या जीवनात एवढी संकट चालू आहेत आणि या संकटात तुम्ही आमच्यावरती आक्रमण करू पाहताय, दुमत नाही. पण एक महिला आबलाई असं समजू नका. एखाद्या महिलेनं ठरवलं तर ती काय विश्व निर्माण करू शकते हे तुम्हाला पाहायचं असेल तर या आक्रमण करायला. पण ज्यावेळेस तुम्ही माझ्या राज्यावरती आक्रमण करायला याल त्यावेळेस 5000 लढाऊ महिलांची पहिली फौज या जगात मी निर्माण केली आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही माझ्यावरती आक्रमण करायला याल त्यावेळेस तुमच्या पुढं पुरुषांची फौज नसेल, महिलांची फौज असेल. आणि ऐका, महिलांची फौज निर्माण करणाऱ्या पहिल्या राज्यकर्त्या जर या जगात कोण असतील तर ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी. पण ऐका, कदाचित तुम्ही माझ्यावरती राज्य करायला आला, आक्रमण करायला आला, मी हारले समजा, लोक काय म्हणतील, पुरुष आहे, महिला हारणं साहजिक आहे. पण ऐका ना, मी तर हारणाऱ्यातली नाहीच, हारणार तर नाहीच, विजय आमचाच होणार. पण ज्या वेळेस आमचा विजय होईल त्यावेळेस लोक काय म्हणतात, हे बायांकडून हारून आलेला काही, मग तुमचं तुम्ही ठरवा. आणि ऐका, रणनीतीतली पहिली सूत्री, शत्रूला आधी रणात पराभूत करण्याऐवजी मनात पराभूत करावा लागतो, त्यावेळेस निम्मा विजय आपला तिथं झालेला असतो. आणि अहिल्यादेवींनी तोच केलं. पण त्यांचा नेमका कारभार कुठून चालत होता ऐकायचंय का? स्वर माहेश्वरीत भरला दरबार, भरला दरबार, अहिल्या करती कारभार. 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 संस्थानाच्या वेशी ओलांडल्या त्या देवीनं, संस्थानाच्या वेशी ओलांडल्या त्या देवीनं, 12 ज्योतिर्लिंग उतरली त्या देवीनं, 52 शक्तीपीठ साकारली त्या देवीनं, मंदिरे धर्मशाळा उभारल्या त्या देवीनं, घाट रस्ते विहिरी बरवा बांधल्या त्या देवीनं. महादेवाची भक्ती अपार, अपार, अहिल्या करती कारभार. माहेश्वरीत भरला दरबार, भरला दरबार, अहिल्या करती कारभार. माहेश्वरीत भरला दरबार, भरला दरबार, अहिल्या करती कारभार. माहेश्वरीत भरला दरबार, भरला दरबार, अहिल्या करती कारभार. राजमाता अहिल्यादेवी दरबार कुठून चालायचा? माहेश्वरीत भरला दरबार, भरला दरबार, अहिल्या करती कारभार. बरं, महाराज त्यांच्या सारखं बी नाही जगलो, भजन बी नाही केलं, मग आमच्या बापाचं काय जायचंय? आपला बी हाय सांगायचा धंदा, त्याच पैसे घेतो आपण, आज नाही काय. पण तुमची मुदल केरात गेल्याशिवाय राहायची नाही, माझी मुदल किती तुम्ही नामस्मरणातली तरी राहीन आज.
पण तुमची मुदल केरात गेल्याशिवाय राहायची नाही. तुमची मुदल केरात जाऊन असं वाटत असेल तर देवाचं नाव घ्या. नाही घेतलं तुम्हाला घेऊन झालं विष्णुदूत नाही यम. बरं त्याला बसाय नीट नाही. जागवार पजरो जीप कंपास वाडी बुलट थार किरेटा इनोवा छोटा टिटम टम 4-7 टेम्पो आयशर घोडा बैलगाडी इमिटेरा दूध सायकल मर्सिडीज BMW बेंझ रेडा हालिया आणि हालिया बसलाय फकड्यानं. मग हातात चाबूक आहे मारी ती तुडी ती जुडी ती निष्ठोरी यमाची किंकर भाऊ चाल नाही त्या यमाची करुणा तप्त भूमीवरी चालवती. बाबा वर गेल्यावर लय हानत्यात. मी बी अजून गेलो नाही त्यामुळे मी बी अजून बघितलं नाही. पण ज्या दिवशी मी जाईल त्या दिवशी मला बी कळलं किती हानत्यात. पण आम्हाला नाही जिब्ब जन नाही करणार. अयो लय रोटो खाताल राव. एखादा महिला आमचा आमदार मला ओळखतो तो येडा आहे. एखादा म्हणजे सभापती आमचा पाहू नाही तुझ्या गोळ्या संपल्यात. एखादा म्हणजे पंतप्रधान बी माझ्या लय जवळ बसतो तू येडा आहे. कारण वर गेल्यावर देव कुणालाच ओळखीत नाही. वर गेल्यावर त्याला सगळी माणसं सारखीच. ती एवढंच बघतोय भजन केलंय का, चांगलं जगलाय का, लोकाला नीट बोललाय का, काय आडव्यातच तुझं गाणं आहे. सप्त्यात वर्गणी दिली का सप्त्यातलंच लय बघतोय वर गेल्यावर. अजून बी चुकीचं दिसलं तर बाबा लय हाणताय. अजून बी आपल्या विश्वास महाराज लोक पिटू दे मरू दे पण संतांच्या वचनावर अजून बी तुमचा विश्वास नसेल तर मग सोनू तुझा माझ्या नसल भरोसा तर मग मरून बघ. फक्त वर गेल्यावर महागारी आम्हाला सांगा येऊ नको किती हाणलं नाही. तुझ्याकडे बघून भूतन हाडळ म्हणून आम्हाला बी कोणीकडे पळावं मिळायला लागत नाही. म्हणून तरी भजन कर. आणि आता नसल कळत तर मग आता तरी नीट ऐका. हे जरी नाही काढलं मग दुसरा येईल. हे जरी नाही काढलं हे जरी नाही काढलं तर दुसरा येईल. हे जरी नाही काढलं सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा जनार्दनी आमचे काय बा जाईल. बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी. आम वाग्या सोहम वाग्या आम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी. सावड भोवनी भजने लागा देव करा कैवारी. मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी. लागली याचा उलगा उंटल पाऊल ग. लागली याचा उलगा उंटल पाऊल ग. मामा तुम्ही येणं केलं हो. मामा तुम्ही येणं केलं हो. तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं 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 हो. भंडारा लागी आत भोंगळ नकाटी. भंडारा लागी आत भोंगळ नकाटी. राखी तो बाळू मामाच्या साठी. राखी तो बाळू मामाच्या साठी. बाळू मामाच्या साठी. राखी तो बाळू मामाच्या साठी. बाळू मामा वैद्य वैद्य वैद्य.
मामा वैदव 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 दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात त्यांची भाषा लयच निराळी त्यांची भाषा लयच निराळी बंगाली बंगाली न बाबा बोलतो बंगाली 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 रे बाबा बोलतो बंगाली 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 रे बाबा बोलतो बंगाली अशी बैठकणारी बसलाय मारी लईच काटात बैठकणारी बसलाय मारी लईच काटात देवा मरीचा मरीचा कान बनात 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 देवा मरीचा मरीचा कान कष्टाचा न कर्माचं फळ मामान दिलया सुख समाधान माझ्या घरात आलया कष्टाचा न कर्माचं फळ मामान दिलया सुख समाधान माझ्या घरात आलया नाही विसरणार मोठा झाला जाई आता बंगल्यात राहतो मोठ्या गाडीनं फिरतो बाळूमामाच्या जीवावरी. 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 बोला बोला बाळूमामाच्या नावाला. मग हे जरी नाही ऐकालं कुठलाच देव ठेवला नाही सगळं देव आहे. मग हे जरी नाही ऐकालं दुसरा येईल कोण यमाचा पाहुणा प्राणी होईल त्याच्या ताब्यात जायचं नसेल तर करा हरिभक्ती परलोक येईल कामा सोडविना यमापासून पण काय करा विठोबा रखुमाये हरी हो बाबा रखुमाये हो बाबा रखुमाये हरी विठोबा रखुमाये हो बाबा रखुमाये खऱ्या अर्थानं ज्यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी उपस्थित आहेत त्या वैकुंठवासी जी कोणत्याही लाभाशिवाय आयुष्यभर आपल्या लेकरावरती प्रेमच करत आली त्या व्यक्तीचं नाव आई आहे. पण आईपेक्षाही जो काकणभर जास्त प्रेम करतो त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. 2 मिनिटात आई आणि बाप स्पष्ट करतोय आणि थांबतोय. ए आई का आई ग आई ग भूक लागली म्हटल्यानंतर जेवणाचं ताट समोर करणारी आई सर्वांनी बघितली. पण आयुष्यभराच्या जेवणाची सोयी करण्यासाठी रात्रीचा दिवस रात्र ज्या बापानं आयुष्यभर दुसऱ्याच्या बांधावरती घातली ना तो बाप मात्र आम्ही कायमचा विसरून गेलो. आई ग 1 रुपया हवा म्हटल्यानंतर कमरेचा 1 रुपया काढून घेणारी आई सर्वांनी बघितली. पण आयुष्यभराची शुदरी गोळा करणारा बाप मात्र आम्ही कायमचा विसरून गेलो. महिला मंडळ बोलता बोलता तुम्ही काय म्हणत असता कौशल्याचा रामबाई कौशल्याचा राम. कारण ज्यावेळेस बरोबर रामचंद्र वनवासाला निघतात त्यावेळेस कौशल्या माता रामासमोर उभा राहते. रामा न कोणाचं वनवासाला लेकरा तू जर वनवासाला गेला तर आई जगायची नाही पण आई जगली. पण दशरथ नावाचा बाप सांगतात रामा तू जर वनवासाला गेला ना लेखा बाप नाही जगायचा आणि बाबा नाही जगला बाप. 2 दिवसानंतर एका भिंतीकडे करत बघत राम राम करत पुत्रयोगामध्ये बापानं प्राण सोडला. पण आपल्या मुखातून नाही आलं कधी दशरथाचा रामबाई दशरथाचा राम. अरे त्या देवकीचं यशोदेचं कौतुक अवश्यच करावं कौतुकास पात्रच आहेत. पण पुरातून नाका तोंडात पाणी जात असताना सुद्धा माझा कृष्ण मुलगा वाचलाच पाहिजे ही भूमिका ज्या वसुदेव नावाच्या बापाची होती का त्या वसुदेव नावाच्या बापाला कधी आम्ही विसरता का म्हणे. आई गेली की आमच्या डोळ्यातून पाणी येतं आम्ही म्हणायला सुरुवात करतो आई वाचून
राई वाचून या लेकराची दशा जीवाची तळमळते, खरी आईची माया ज्यालाही नाही त्याला कळते. अग चुकलं तुझं बाळाई, अग चुकलं तुझं बाळाई, रडत धाई धाई ग, रडत धाई धाई ग, ए ना माझी आई ग, ए ना माझी आई ग. आई प्रेम करते धुमत नाही, पण आईपेक्षाही जो काकांवर जास्त प्रेम करतो तो बाप आहे. बाप म्हणजे काय का? अरे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे. बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे. जरी कधी रागवलास तरी ज्याची माया माप आहे तो म्हणजे बाप आहे. यशाच्या उत्तुंग शिखरावरती आपल्या मुलाला आपल्या मुलीला घेऊन जाणारी शिडी म्हणजे बाप आहे. समुद्राच्या